नमस्कार. मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. महाराष्ट्रामध्ये जो मागच्या मी 3 दिवसांमध्ये रिझल्ट दिला होता की पश्चिम महाराष्ट्रातला रँकर जो MST CETच्या PCB ग्रुपला घेऊन आलेला होता 99.83% घेऊन, तो म्हणजे ऋत्विक चव्हाण आज आपल्याबरोबर स्क्रीन शेअर करतोय. अकॅडमीमध्ये कोणकोणत्या शिक्षकांचं तुला मार्गदर्शन मिळालं? मला सर्वात जास्त मार्गदर्शन कुणाचं मिळालं असेल तर ते म्हणजे हरी राऊत सर आणि समाधान सर आहेत आणि लोणकर सर आहेत. हे 3 शिक्षकांनी मला खूप मदत केली आणि मला या लेवल पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी खूप हे झालं. ग्रेट. नमस्कार. मी प्राध्यापक अविनाश नरुटे, डायरेक्टर ऑफ गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी फलटण. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्हाला माहितीच आहे की नेहमीच आपण नवीन विषयांना घेऊन तुमच्यापर्यंत सगळ्या बातम्या, सगळ्या लेटेस्ट अपडेट एज्युकेशनबद्दल्या पोचवण्याचं काम आपला प्लॅटफॉर्म करत असतो. आज खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो मागच्या मी 3 दिवसांमध्ये रिझल्ट दिला होता की पश्चिम महाराष्ट्रातला रँकर जो MST CETच्या PCB ग्रुपला घेऊन आलेला होता 99.83% घेऊन, तो म्हणजे ऋत्विक चव्हाण आज आपल्याबरोबर स्क्रीन शेअर करतोय. विशेषतः आजच सकाळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजेच बाबा यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. त्याच्या आईवडील पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो सत्कार केल्यानंतर बाबांना देखील त्याचं तोंड भरून कौतुक केलं. त्याला त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि बाबांकडून त्याला एन्डोर्समेंट करण्यासाठी, त्याला आउट ऑफ इंडिया जायचं आहे, त्याला पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाहेर जायचं आहे, त्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, इवन तिथल्या स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी, कारण स्कॉलरशिपनं मेरिटनुसार जाणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, कारण त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे. त्यामुळं बाबांनी त्याच्या कमिटमेंट दिल्या आणि मी सुद्धा आपल्या अकॅडमीच्या वतीनं आपल्या विद्यासेतू कन्सल्टन्सीमधून त्याला जास्तीत जास्त बेनिफिट कसा काउन्सिलिंग करून स्कॉलरशिपचा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला महाराष्ट्रातल्या मुलांना इन्स्पिरेशन मिळावं म्हणूनच आज ऋत्विकला मी माझ्या स्क्रीनवरती याबरोबर प्लॅटफॉर्मवरती घेतलेलं आहे. सो ऋत्विक महेश चव्हाण, ज्याला 12वीमध्ये 82.17% मिळाले आणि आत्ता जो CETचा निकाल लागला त्याच्यामध्ये त्याला MCRच्या रँकप्रमाणे तर तो पश्चिम महाराष्ट्रात 2nd 3rd रँकला आहे आणि आता त्याला 99.83% मार्क्स मिळाल्यामुळं त्याला उत्तम भविष्य करण्याची पुढं संधी निर्माण झालेली आहे. मी ऋत्विकचं आणि त्याच्या आईवडिलांचं आपल्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. नमस्कार. खऱ्या अर्थानं मी ऋत्विकशी सुरुवातीला बोलेल की तुला 99.83% मार्क्स मिळाले, तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे? सर, मला 99.83% जर कुणामुळे मिळाले असतील तर ते म्हणजे माझे आई वडील आहेत. कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या एज्युकेशन मध्ये, म्हणजे मला प्रोत्साहित केलं. सारखं मला सांगायचे की अभ्यास कर, म्हणजे का. ग्रेट. आणि 10वी नंतर फलटणला येण्याचा हा निर्णय कोणी घेतला होता? कशा पद्धतीनं हा निर्णय झाला? 10वीला मी स्पायसर हायर सेकंडरी स्कूलमध्ये शिकलेलो आहे पुण्याला. मी राहायला पुण्यालाच आहे. पण काय झालं की मला ॲग्रिकल्चर रिलेटेड थोडंसं मला जास्त इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला. पण मला बारामतीमध्ये शारदाबाई पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन त्या टायमाला नाही मिळालं. त्यामुळे मी मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये ट्राय केलं आणि मला फर्स्ट लिस्टलाच मला इथे ॲडमिशन मिळालं. मला 10th स्टँडर्डला ICC बोर्ड होता आणि मला त्याच्यामध्ये 83% होते. मालोजीराजे शेती विद्यालयात यानं ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आपण जे श्रीमंत मालोजीराजे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणजे गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी तिथे रन करतो, तिथे त्यानं CETला स्वतःला एनरोल केलं. त्यावेळीही आत्ताच ऋत्विक मला आठवण करून देत होता की ॲडमिशन घेताना सुद्धा त्यावेळेस तो सुरुवातीला मला भेटायला आला होता आणि त्याला जे काही आर्थिक अडचणी होत्या की सर CETची आपली तर फी प्रचंड कमी होती, तरी पण त्याच्यामध्ये त्याला काही मदत हवी होती किंवा काय, आणि त्यावेळी मी त्याला ते करून दिलं. हेही आत्ता त्यांनी मला रिमाइंड करून सांगितलं. खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस पालकांना आणि मुलांना अशा पद्धतीनं मदत करतो आणि त्यांच्यातलं पोटेन्शियल ओळखून मदत करतो, त्यावेळेस काय मिरॅकल घडू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे. कारण त्याचे वडील हे परीटचा बिझनेस करतात, ते जातीनं हिंदू परीटच आहेत. ते असताना हे उडगी गाव जे आहे, जे जत तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथले ते रहिवाशी आहेत.
पण स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी, मुलांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी उडगी गावातून, जत तालुक्यातून थेट पुण्यामध्ये आले आणि गेले माझ्या माहितीप्रमाणे 25-30 वर्ष झालं पुण्यामध्ये ते परीट हा व्यवसाय करतायत. त्यांच्या जातीला धरून जो व्यवसाय संबोधला जातो लॉन्ड्रीचा, त्याचं काम ते त्या ठिकाणी करतायत. त्याच्यातून येणाऱ्या पैशातून, कारण त्यांचं वडील शिक्षण फक्त 10वी पास आहे, आई 12वी पास आहे, असं कुठलंही एज्युकेशनल बॅकग्राऊंड घरामध्ये नसताना आईवडिलांची इच्छा होती की माझा मुलगा शिकावा आणि म्हणून त्यांनी त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि ऋत्विकनं त्याचं अनुकरण करून आज इतका मोठा रिझल्ट 99.83% त्याला मिळाला आहे. MCRच्या रँकमध्ये तो तर टॉपर आहेच. आज महाराष्ट्रातलं कोणतंही गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला पहिल्या रँकला ॲडमिशन मिळेल. त्याला बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि आपली सगळी टीम काउन्सिलिंगची त्याच्याबरोबर आहे. त्याला तिथे ॲडमिशन स्कॉलरशिपमध्ये मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपल्याबरोबर महेश चव्हाण आहेत. नमस्कार. काय सांगाल, ऋत्विकला इतका चांगला रिझल्ट आला आहे, तुम्ही काय बोलाल, आपल्या मुलांना काय मेसेज द्याल? मुलांनी असाच ऋत्विक सारखा अभ्यास करा, म्हणजे जो पद्धत आहे अभ्यासाची त्याची ती पद्धत बघून त्याने पुढच्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर खूप म्हणजे मार्गदर्शन करण्यासारखा हा ऋत्विक. आम्हालाच तो मार्गदर्शन कधी कधी करतो की मी असा अभ्यास करतो, मी असं, मला एवढे मार्क पडतील तेवढे मार्क पडतील. 2 वर्ष तो अकॅडमी तिथे शिकत होता, मग 2 वर्षात तुमच्याकडून त्याला काही गाईडलाईन्स मिळाल्या का तो कम्प्लिटली अकॅडमीकडूनच फक्त गाईडलाईन्स? मी त्याला विचारायचो तुला कुठला कोर्स वगैरे लावायचा, तो नाही म्हणायचा. तो माझ्या पद्धतीने मी अभ्यास करतो म्हणूनच तो हे करायचा. फक्त आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवायचो की कसा अभ्यास करतोय, काय करतोय ते. अकॅडमीमध्ये कोणकोणत्या शिक्षकांचं तुला मार्गदर्शन मिळालं? मला सर्वात जास्त मार्गदर्शन कोणाचं मिळालं असेल तर ते म्हणजे हरी राऊत सर आणि समाधान सर आहे आणि लोणकर सर आहेत. हे 3 शिक्षकांनी मला खूप म्हणजे खूप मदत केली आणि मला या लेवलपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी खूप हे झालं. ग्रेट ग्रेट. नाही, खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस अशा पद्धतीची बाईट घेत असतो नक्कीच आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. कारण शेवटी प्रत्येकच आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलानं काहीतरी चांगलं करावं, भविष्यामध्ये पुढे जावं. पण आज ऋत्विकच्या माध्यमातून ऋत्विकच्या आईवडिलांचे जे स्वप्न पूर्ण झालं आहे, ही खरंच आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीसाठी, आपल्या अकॅडमीसाठी आणि त्याच्या आईवडिलांसाठी ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. ऋत्विकची आई आपल्याबरोबर आहेत. तुम्ही काय सांगाल, आज त्याने इतका चांगला रिझल्ट काढला आहे, त्याला कशा शुभेच्छा द्याल आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना काय सजेशन द्याल? त्याला तर मी म्हणजे चांगल्या शुभेच्छा देतेच की तू कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी पुढे गेलास तरी एक माणूस म्हणून किंवा एक व्यक्ती, चांगला व्यक्ती म्हणून की तू सगळ्यांची मदत कर. की ज्या लोकांना, माझं असं स्वप्न आहे की याने मोठा झाला, किती मोठा झाला तरी त्यांनी खूप लोकांची मदत केली पाहिजे, गरीब लोकांची, की जे शिक्षणासाठी स्वतःचं करिअर सुद्धा ते नाही पुढे नेऊ शकत, त्यांची सहायता केली पाहिजे. ग्रेट ग्रेट. असं माझं एक स्वप्न आहे की त्यांनी खूप लोकांना म्हणजे सहायता करावी, चांगला माणूस पहिल्यांदा बनावा. त्याला यश तर 100% मिळेलच. असं आईवडिलांचा आशीर्वाद आणि सपोर्ट असल्यावर मुलांना नक्कीच यश मिळतं, त्यात काही शंका नाही आहे. ऋत्विक, आज बरीचशी मुलं तुला बघतायत आणि आपल्या अकॅडमीनं 2 वर्षात 11वी आणि 12वीला ज्या पद्धतीनं टीचिंग दिलं, ज्या पद्धतीनं वीकली एक्झाम्स घेतल्या, शेवटी मॉक टेस्ट घेतल्या, क्रॅश कोर्स सगळे एक्झिक्यूट केले, त्याबद्दल तू काय सांगशील? मी 11वीपासून गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीमध्ये शिकत आहे. मला 11वीला गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी थ्रू त्यांच्याकडून गायडन्स आणि शिक्षण घेतल्यामुळे मला 94% भेटले होते 11वीत. आणि मला 12वीत मी थोडंसं आयलेट्स आणि टोफल ह्या एक्झामकडे थोडं माझं जास्त प्रिपरेशन होतं, त्यामुळे थोडंसं 12वीकडे माझं थोडंसं दुर्लक्ष झालं. त्यामुळे मला 82.17% भेटले 12वी बोर्डात. मला गुरुद्रोणा सायन्स अकॅडमीचं पहिलं तर आभार मानायचं आहे, कारण की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला इथपर्यंत आणलं. गुड. मॉक टेस्ट आपण ज्या घेतल्या होत्या, तुला आठवत असेल, प्रत्येक वीकला आपला MCQ टेस्ट व्हायच्या आणि त्या पण कम्प्लिटली 200 मार्कच्या व्हायच्या, जसा बोर्ड आपला CETचा पेपर असतो त्याच्या प्लॅटफॉर्मवरती. तर त्याच्यामध्ये येणारे जे क्वेश्चन होते आणि त्याच्यामध्ये जे काही तुला नोट्स दिल्या जायच्या, त्यानंतर पेपर झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपलं
हे पेपर डिस्कशन असायचं एव्हरी मंडे, तर त्याचा फायदा कसा झाला? मला जेव्हा पण वीकली टेस्ट झाले तेव्हा अशी एकही टेस्ट नाही ज्या टेस्टमध्ये मी फर्स्ट आलेलो नाही. Great. A to Z जेवढे पण टेस्ट झाले माझ्या अंदाजे आमच्या अकॅडमीमध्ये पूर्ण ओव्हरऑल सिलेबसवरती 20 to 30 मॉक टेस्ट झाले होते आणि मला ऑल मॉक टेस्टमध्ये 150+ मार्क असायचे. मी म्हणजे चांगले असायचे. गुड. एकंदरीतच ऋत्विकच्या सांगण्यावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की रिझल्ट काढणं इट्स नॉट द प्रोसेस ऑफ ओनली वन डे. यू शुड हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टन्स इन टर्म्स ऑफ पुटिंग द एफर्ट्स रेग्युलरली. प्रत्येक वीकला रँकला मिळवणं, रँक मिळवून पुढे जाणं, आपल्याला आलेले डाऊट्स आपल्या टीचरांकडून क्लिअर करणं, DSPला जाणं, डाऊट सॉल्विंग सेशन्सला जाऊन तिथे शिक्षकांशी डिस्कस करणं, आणि ह्या गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात. त्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांना एक शुभेच्छा देतोय की जर तुम्हाला येत्या वर्षी, पुढच्या वर्षी CETमध्ये, JEEमध्ये, नीटमध्ये असा उत्तुंग रिझल्ट मिळवायचा असेल तर तुम्हाला सुद्धा असे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आज आईवडील त्याचे बरोबर आहेत, खडतर परिस्थितीतून त्याला शिकवलंय, पण हा जो खडतर प्रवास आहे, आज इतकं मोठं यश मिळाल्यानंतर त्या प्रवासाचं काहीच आपल्याला वाटत नाही, कारण यश मिळवण्याची जी काही इंटेन्सिटी असते, जो हॅपीनेस असतो, तोच खूप मोठा असतो. त्यामुळं इट इज माय हंबल रिक्वेस्ट टू ईच एव्हरीवन आउट देअर हु इज लिसनिंग टू ऑल ऑफ अस की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हा खडतर प्रवास निवडायचाच आहे. प्रवास प्रत्येकाचा खडतर असतो, पण प्रवासाची वाट संपताना जे यश मिळत असतं ते यश खरंच खूप सुख देऊन जाणार असतं. ऋत्विकला तर आपल्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा आहेत. भावी वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून, आपल्या गुरुद्रोणा सायन्स अकॅडमी कडून, फलटण एज्युकेशनकडून खूप शुभेच्छा देतो आणि आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.